घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वारशांच्या नावे असलेल्या जमिनीवर अतिक्रमण करून भूमाफियांनी येथे 7 माळ्यांची इमारत उभारली हे लक्षात आल्यानंतर आंबेडकर कुटुंबाने तक्रार करून पाठपुरावा केला। मात्र प्रशासनाने भूमाफियांना केवळ नोटिसा बजावून दुर्लक्ष केले। अखेर 20 मे रोजी महानगरपालिकेकडून थेट कारवाई केली जाणार आहे। कल्याण डोंबिवलीमधील कल्याणशीळ मार्गालगतच्या दावडी येथील सेंट जॉन शाळेसमोरील डॉक्टर आंबेडकर यांच्या वारसांच्या नावे असलेल्या भूखंडावर भूमाफियांनी तनिष्का रेसिडेन्सी नावाची इमारत उभारली। या जमिनीच्या 7-12 उतार्यावर यशवंत भीमराव आंबेडकर, प्रकाश आंबेडकर, आनंदराज आंबेडकर, भीमराव आंबेडकर, रमाताई तेलतुंबडे यांची नावे आहेत। आपल्या जमिनीवर अतिक्रमण झाल्याचे लक्षात आल्यानंतर आंबेडकर कुटुंबाने भूमाफियाच्या विरोधात तक्रार केली। तसेच रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्यांना देखील याविषयी अवगत केले। रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी आनंद नवसागरे यांनी आंबेडकर यांच्या वतीने महापालिका प्रशासनाकडे तक्रार करून थेट कारवाई करण्याची मागणी केली आहे। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सोलापूर शहर रेशनिंग कार्ड धारक संघटना, संस्थापक अध्यक्ष निरंजन कृष्णहरी बुद्धुल। प्रत्येक रेशनिंग कार्ड धारकास आपल्या हक्काचे रास्त धान्य मिळालेच पाहिजे। रेशनिंग कार्ड धारकांना नम्र आवाहन, रेशनिंग दुकानदारांबाबत काही तक्रार किंवा हरकत असल्यास संपर्क साधावा। शिवबाज संपर्क कार्यालय, बुद्धुल निवास, अशोक चौक, सोलापूर। सभासद व्हा, एकत्र या, संघटित व्हा। संघटनेमध्ये सहभागी होण्यासाठी संपर्क करा।